ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ब्रीच कँडी रुग्णालयातून लोअर परळमधल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलंय। आज दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार। तर आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा आणि हृदयाला स्पर्श करणारा होता। त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील, पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट। मंगेशकर कुटुंबातील दुसराही तारा हरपला। वयाच्या 5व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली। मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक व्यक्त। आशाताई दी लास्ट एम्परर असं म्हणत आशा भोसले यांना राज ठाकरेंनी वाहिलेली आदरांजली। लता दीदी आणि आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो दा विंची आणि मायकल अँजेलो हे आहेत। रेनेसॉन्स युगाचा हा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातनं गेला असं म्हणत ट्विटद्वारे राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली। आशाताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली। विश्वात भारताचं नाव प्रसिद्ध केलेल्या गायिकेला आपण मुकलो। मंगेशकर कुटुंबियांना दुःखातनं सावरण्याची शक्ती देवो। नितीन गडकरींकडून सुद्धा भावना व्यक्त। भोंदू खराची आज पोलीस कोठडी संपणार। 3ऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अनेक दिवसांपासून भोंदू खराची एसआयटीकडून चौकशी। ईडीकडून भोंदू अशोक खराच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू। खराच्या ईशान्येश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती। अत्याचारी भोंदू अशोक खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यांवर 2,40,00,000ची जमीन खरेदी। उत्तर सोलापुरातील कळमन या गावामध्ये खरातनं सीएसोबत जमीन खरेदी केल्याची माहिती समोर, कागदपत्रही समोर। नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपी वैष्णवी चेनानीची पोलीस कोठडी या ठिकाणी संपणार असल्यानं आज कोर्टात हजर करणार। नाशिकमधील आयटी कंपनीतील संशयित आरोपी कर्मचाऱ्यांचं निलंबन, चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे कंपनी प्रशासनाचे आदेश। तर पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या 8ही कर्मचाऱ्यांचं निलंबन। नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी संशयित 6ही आरोपींचे मोबाईल जप्त केलेले मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे दिले। तर जप्त मोबाईल्समधून संशयितांचे कारनामे आता बाहेर येण्याचीही शक्यता। नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार। निदा खानच्या अटकेसाठी एसआयटीकडून 2 पथकांकडून शोध घेतला जातोय। नाशिकातील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट आता बंद होण्याच्या मार्गावर। कामगारांना मुंबई पुण्यातल्या इतर प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती। 7 जणांवर आरोप, मात्र 150हून अधिक कर्मचाऱ्यांची यामुळे अडचण। सुनेत्रा पवारांकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ। अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। कन्हेरीतील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला। सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेवेळी आदिती तटकरे भाऊक। अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त। आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं। आदिती तटकरेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी ओलांडायची आहे, भुजबळांचं वक्तव्य। बारामतीमध्ये सध्या सुनेत्रा पवारच निवडून येतील असं चित्र। फडणवीस पवारांनी खरगेंना विनंती केल्यानंतर काँग्रेसची माघार। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंची ही प्रतिक्रिया। मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच। गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण। मराठा आंदोलनामध्ये आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात गुन्हे दाखल। पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनात 64 गुन्हे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा। तर सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू। सरकार गुन्हे कसे मागे घेत नाही तेच बघतो, जरांगे आक्रमक। आरक्षण उपसमिती अध्यक्षांकडून मराठा विरुद्ध मराठा भांडण सुरू। मनोज जरांगे पाटलांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर मोठा आरोप। तर ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाहीत, जरांगेंचा सवाल। जळगावात लाडकी बहिणी योजनेची ई-केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर। ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी। आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल। तर आणखी एका महिलेकडे सुद्धा प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड। जळगावात ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा, रोहिणी खडसेंची मागणी। जळगाव प्रकरणामध्ये पोलीस गंभीर दखल घेतील। परिस्थितीचा फायदा कोणी घेत असेल किंवा गैरफायदा कोणी घेत असेल तर आता सरकार आणि पोलीस अशा वृत्तींना ठेचून काढतील। लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम।
दरेकरांची प्रतिक्रिया. अल्पसंख्याक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना जनगणनेसाठी बोलवणाऱ्या आदेशाला स्थगिती, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची अंतरिम स्थगिती. आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांना 24 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश. शेतकऱ्यांची एफआरपी थकवणाऱ्या 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस. आयुक्तालयाच्या नोटीसवर आज सुनावणी, तर सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष. 16 एप्रिल रोजी संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार. दरम्यान संसदेत विधेयक सादर होण्यापूर्वी विधेयकातील सुधारणेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील महिलांशी आज सकाळी 11 वाजता संवाद साधतील. लोकसभा आणि राज्यसभेच्या भाजपच्या खासदारांना 3 दिवसांचा व्हीप जारी. 16, 17 आणि 18 एप्रिलला सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. महिला आरक्षणासंदर्भातील संविधानिक दुरुस्ती विधेयक या काळामध्ये संसदेत मांडलं जाणार असल्यानं व्हीपला महत्त्व. वांद्रे रिक्लेमेशन, वरळी, आदर्शनगर आणि अंधेरीमधील सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा. तिन्ही प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं CNDA या पद्धतीनं निविदा मागवल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागील वर्षीच्या 41.90 लाख विनातिकीट प्रवाशांच्या तुलनेत यंदा फुकटा प्रवाशांच्या संख्येत 10% वाढ. एमपीएससीच्या जाहिरातीनंतर आता 9 महिन्यांच्या आत परीक्षा, निकाल आणि मुलाखतीची प्रक्रिया पार पडण्यावर भर. जाहिरातीनंतर भरती प्रक्रियेमध्ये होणाऱ्या विलंबामुळे कायम टीका होत असल्यानं परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यावरही भर. भूकर माफक या ठिकाणी संवर्गासाठी परीक्षा झाल्यानंतर 903 पदांपैकी 721 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश. उर्वरित 124 उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर नियुक्तीचे आदेश मिळणार. येत्या महिन्याभरात विभागामध्ये उमेदवार रुजू होणार. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी फक्त ऑनलाईन अर्जच ग्राह्य धरणार. मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित आणि गरजू रुग्णांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. राज्यातील मोकळ्या जागा आणि सार्वजनिक मैदानांवर पंचतारांकित हॉटेलला परवानगी. नगरविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय, तर या निर्णयामुळे काही सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर. पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला, तर या ठिकाणी पुण्याच्या लोगावमध्ये पारा 41 अंशांच्या वर. पुढील 4 ते 5 दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. पुण्यामध्ये 15 एप्रिल रोजी तापमान वाढीचा येलो अलर्ट. पुण्यामध्ये 13 लाख वाहनांना अजूनही जुन्या नंबर प्लेट्स. वाहतूक विभागाकडून कारवाईचे संकेत. 5 वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा केवळ 11,18,849 वाहन चालकांनी उच्च नंबर सुरक्षा नंबर प्लेट्स बसवल्या. पुण्यामध्ये सिलेंडर टंचाईमुळे अंत्योदय कार्डधारकांना आता 62 रुपये दरानं रॉकेल मिळणार. मात्र मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा झाल्यानं फक्त तालुकानिहायच रॉकेलचं वाटप केलं जाणार. कात्रज कोंढवा रस्त्यासाठी सक्तीचं भूसंपादन करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता. शहर अभियंता यांची माहिती. पीएमपीच्या खालावलेल्या दर्जामुळे आता दरमहा 1 लाख फेऱ्या रद्द, तर परिसर संस्थेच्या अहवालातनं ही माहिती उघड. प्रति लाख प्रवाशांमध्ये केवळ 222 बस उपलब्ध. खराब सेवेमुळे पुणेकरांची पीएमपीएमएलला बसेसकडे पाठ फिरवल्याचं चित्र. पुण्यात पावसाळ्यामध्ये पीएमपी बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला. ब्रेकडाऊन होऊ नये यासाठी एक एसओपी निश्चित. पाणी साचणाऱ्या मार्गांमध्ये मॅपिंग करून आता बदल केले जाणार. खडकवासला धरणातनं शेतीसाठी 70 दिवस उन्हाळी आवर्तन सुरू राहणार. शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भात कपात करण्याच्याही सूचना. मात्र शेती सिंचन, कपात आणि एकूणच पाणी कपातीसंदर्भात कुठलीही माहिती नसल्याची या ठिकाणी माहिती. मीरा भाईंदरची 10 वर्षांच्या स्केटिंगपटू ध्रुविका रावराणे हिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. तर DSO स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ध्रुविकाच्या ऐतिहासिक कामगिरीचं प्रताप सरनाईकांकडून कौतुक. आटपाडी नगर पंचायतीच्या स्वच्छता ठेक्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार. नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून संगनमताना भ्रष्टाचार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. पुण्याच्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळेमध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. उत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भीमाशंकर मंदिरानंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव. आज बैठकीत निर्णय होणार. आंबेगावातील पारगावमध्ये ग्रामदैवत मुक्तादेवीच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते वर्ध्यातील आजनसरामध्ये संत भोजाजी महाराज मंदिरात महापूजा. मंत्री संजय राठोड, अशोक उईके, पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावार यांची या ठिकाणी उपस्थिती.
नाशिकमध्ये रुग्णालय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 253 रुग्णालयांची फायर ऑडिटकडे पाठ 30 एप्रिलपर्यंत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करा अन्यथा कारवाईचा इशारा दुर्घटना टाळण्यासाठी दरवर्षी फायर ऑडिट करून घेणं अपेक्षित धुळे महापालिका पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी पूर्णपणे सज्ज प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात पहिल्या टप्प्यात गृह जनगणना करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष जनगणना होणार लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी 13.50 कोटींचा निधी मंजूर मंत्री छगन भुजबळांच्या पुढाकारानं राज्य नदी संवर्धन योजनेतनं कामाला सुरुवात तर योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार त्रस्त नागरिकांकडून घाटकोपर अंधेरी लिंक रोडचं गटार रस्ता नामकरण अल्ताफ नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गटारांचं पाणी रस्त्यावर घाटकोपर प्रगती मंच आणि विविध संस्थांच्या कडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त कोल्हापूर आरटीओचे चंद्रकांत माने यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्कार रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान बंगळुरूमधील सोहळ्यात कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते सन्मान प्रदान पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या बेलसर फाटा परिसरात अज्ञात वस्तू सापडली आहे परिसरातील काही जणांनाही अज्ञात वस्तू सापडली दिसली तर या ठिकाणी ही वस्तू पडताना दिसली हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल चंद्रपूरच्या तळोधी या परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद नागभीड तालुक्यातल्या तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये वाघानं धुमाकूळ घातला होता वाघाला जेरबंद करण्यामुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय